नमस्ते मैत्रिणींनो, स्त्री मंत्रा या चॅनेलमध्ये आपले खूप खूप स्वागत. आपण ऐकत आहोत नवरात्रीच्या आधुनिक गोष्टी. आज नवरात्रीचा 9वा दिवस. आज माता सिद्धिदात्रीला प्रसन्न करून अष्टसिद्धी प्राप्त करून घेण्याचा दिवस. सृष्टीची निर्मिती झाल्यावर भगवान शंकरांनी सर्व शक्तींचा अभ्यास करायला सुरुवात केली. तेव्हा देवीचे हे 9वे रूप प्रकट झाले. तीच ही सिद्धिदात्री माता. तिच्या कृपेने भगवान शंकरांनी अष्टसिद्धी म्हणजेच अनंत शक्ती प्राप्त करून घेतल्या आणि त्यामुळेच भगवान शंकर अर्धनारी नटेश्वर या रूपात प्रकट झाले. यात अर्धा भाग शिवाचा आणि अर्धा भाग शक्तीचा म्हणजेच सिद्धिदात्री देवीचा. सिद्धिदात्री देवी आपल्या भक्तांना देखील विविध सिद्धी, विशेष करून शक्ती, यश, आत्मविश्वास, बुद्धी, संतोष प्रदान करते. सिद्धिदात्री देवीच्या उपासनेने सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. चला तर मैत्रिणींनो, स्त्री मंत्रा या चॅनेलमध्ये आज आपण ऐकूयात आधुनिक सिद्धिदात्री मातेची गोष्ट. आजची गोष्ट आहे गिरिजा नावाच्या मुलीची. गिरिजा ही एक अनाथ मुलगी. तिला तिथे गावातच राहणाऱ्या एका आजींनी सांभाळले होते. गिरिजा हे नाव देखील तिला या आजींनीच दिले होते. त्या आजी तिला नेहमी म्हणत, तुझ्या नामाप्रमाणेच तुझे काम असू देत बरं. तुझ्या नावाचा झेंडा उंच शिखरावर लागू देत. गिरिजा नियमितपणे शेजारच्या काकांसोबत डोंगरावर फिरण्यासाठी जायची. तिला तिच्या नावाप्रमाणेच गिर्यारोहणही खूप आवडायचे. आपले नाव मोठे करणे म्हणजेच आपण मोठ्या डोंगरावर जाऊन चढणे असे तिला लहानपणी वाटायचे. पुढे गिरिजा मोठी झाली. एक दिवस म्हातारपणामुळे आजी हे जग सोडून गेली. तेव्हा मात्र गिरिजा खूपच सैरभैर झाली. आजीशिवाय घरात तिला करमेनासे झाले. आजीचे शब्द रोज कानात रुंजी घालत होते. मी काय करू म्हणजे आजीचे शब्द खरे होतील असा विचार ती सतत करत होती. एक दिवस तिने घर सोडून एव्हरेस्ट सर करण्याचा पण केला आणि त्या दिशेने चालू लागली. गिरिजाकडे उत्पन्नाचे असे कोणतेही साधन नव्हते. त्यामुळे ती प्रत्येक गावात थोडे दिवस राहून पैसे कमवून पुढे जाऊ या विचाराने घरातून बाहेर पडली होती. तिने पहिला मुक्काम जिथे केला तिथे तिच्या लक्षात आले की इथे प्रचंड अस्वच्छता आहे, दुर्गंधी आहे आणि त्यामुळेच येथील लोक रोगराईने त्रस्त आहेत. तिने स्वतः राहत असलेल्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथल्या शाळेत जाऊन शाळा स्वच्छ करायला सुरुवात केली. शिक्षकांनी तिला रोखले. असे करू नको म्हणून सुनावले. गिरिजा म्हणाली, मी तुमची मदत मागत नाहीये. मला जेवढा शक्य होईल तेवढी स्वच्छता मी नक्की करीन असे म्हणून ती तिचे काम करतच राहिली. थोड्या वेळानंतर सर्वांनाच स्वतःची लाज वाटली आणि सर्वजण तिला मदत करायला लागले. थोड्या वेळाने गावचे सरपंच देखील तिथे आले. त्यांनी हे पाहिले. त्यांना आधीची अस्वच्छता आणि आताची स्वच्छता पाहून स्वतःचीच लाज वाटली. त्यांनी पटापट नागरिकांना बोलावून स्वतःही स्वच्छता करण्यात पुढाकार घेतला. अशा तऱ्हेने पाहता पाहता सर्व गावच 2-3 दिवसात लखलखीत होऊन गेले. ही स्वच्छता करण्यासोबतच गिरिजा सर्वांशी संवाद देखील साधत होती. त्यामुळे तिने सर्व मुलांना आणि लोकांना शिक्षणाचे, आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर तो गाव सोडून
गिरिजा पुढे निघाली. सर्वजण तिला राहण्याचा खूप आग्रह करत होते, तरी देखील ती थांबली नाही. पुढे दुसऱ्या गावी गेल्यावर तिच्या असे लक्षात आले की येथे अस्वच्छता तर आहेच, परंतु येथील लोक प्रचंड बेशिस्त देखील आहेत. ते त्यांच्या स्वतःच्या घरापुरते सुद्धा शिस्तीने वागत नाहीत. तिने नेहमीप्रमाणे स्वच्छता करायला सुरुवात केली, परंतु येथील लोक उद्धट असल्यामुळे ते तिला मदत करायला देखील पुढे येत नव्हते. गिरिजाने तेथील मुलांना प्रेमाने काही गोष्टी सांगायला सुरुवात केली आणि त्यांचे मन वळवले. त्यांच्या मनात हे रुजवले की वाचनाने तुमची बौद्धिक पातळी वाढते आणि योग्य अयोग्याची जाण होते. एकदा का योग्य अयोग्याची जाण झाली की तुम्ही विचारांनी मोठे होता आणि तुमच्या वागण्यात नम्रता येते. उद्धटपणाला देखील नम्रतेने दिलेले उत्तर मोठ्या माणसांना सुद्धा बदलायला भाग पाडते. या गावात असेच झाले आणि गिरिजाला खूप शाबासकी मिळाली. तिथून पुढे ती पुढच्या मुक्कामास निघाली. या गावाने देखील तिला भरपूर शुभाशीर्वाद दिले आणि पुन्हा येण्याचा आग्रह केला. पुढील गावात गेल्यानंतर गिरिजाला लक्षात आले की इथे स्वच्छतेसोबतच आरोग्याच्याही बऱ्याच तक्रारी आहेत. तिने तेथील बेजबाबदार आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून त्यांना त्यांच्या कामाची आठवण करून दिली. तिच्या कायम दुसऱ्यांना चांगले देण्याच्या निस्वार्थी वृत्तीमुळे तिने स्वतःसोबत खूप लोक जोडले. मुलांमध्ये तर गिरिजाताई खूपच आवडती झाली. प्रत्येक गावात निघून पुढे जाणे तिच्यासाठी जिकिरीचे व्हायला लागले. हा मायेचा बंध अडवता अडवता तिला मनावर दगड ठेवून पुढचा रस्ता धरावा लागत होता. हे सर्व वागताना तिला तिच्या आजीची प्रचंड आठवण येत होती. तिला हे क्षणोक्षणी जाणवत होते की आजीने आपल्यात सहजच चालता बोलता किती चांगल्या गोष्टी रुजवल्या आहेत आणि ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींची आज समाजाला किती आवश्यकता आहे याचीही तिला जाणीव झाली. बघता बघता ती एव्हरेस्टच्या बेस कॅम्पजवळ पोहोचली. तिच्याकडे बऱ्यापैकी पैसे देखील जमा झाले होते. त्यामुळे तिने एव्हरेस्ट चढण्याची तयारी चालू केली आणि तेथील लोकांशीही प्रेमाने वागून तिने त्यांची मने देखील जिंकली. गिरिजाने एव्हरेस्ट सर केला. तिच्यासोबत तिच्या आजीचे आणि ह्या सर्व गावांचे देखील स्वप्न पूर्ण झाले. गिरिजाने या सर्वांचे स्वप्न सत्यात उतरविले आणि म्हणून तिचे खूप कोडकौतुक व्हायला लागले. तिच्या गावाने तिच्यासाठी एक मोठा कौतुक समारंभ ठरवला. त्या कौतुक समारंभात ती राहिलेल्या प्रत्येक गावातील लोक आवर्जून उपस्थित राहिले होते. प्रत्येक जणाने बोलताना गिरिजाचे तोंड भरून कौतुक केले. लहान मुलांनी तर गिरिजाताईमुळेच आम्ही अष्टपैलू विद्यार्थी होऊ शकलो असे सांगितले. त्याचसोबत आम्ही देशाचे, गावाचे आणि गिरिजाताईचेही नाव मोठे करणार अशी जणू काही प्रतिज्ञाच केली. गिरिजाला ह्या अनोख्या कौतुक समारंभामुळे खूप भरून आले. आपण सहज म्हणून केलेल्या गोष्टी या मुलांनी किती मन लावून शिकल्या, आचरणात आणल्या आणि आपले भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी पायाभरणी केली, यामुळे तिला कृतकृत्य वाटायला लागले. आज तिला सर्वात जास्त आठवण तिच्या आजीची येत होती. तिला आजीला एक घट्ट मिठी मारावी आणि तिला सांगावे, आजी बघ, तू माझ्या मनात पेटवलेली ज्योत आज सर्व मनामनात, गावागावात पेटली आहे आणि सगळीकडे आनंद, यश, समाधान भरभरून वाहत आहे. मैत्रिणींनो, ही गिरिजा म्हणजे आजच्या युगातली माता सिद्धिदात्रीच म्हणावी लागेल. केवळ स्वतःच्या असण्याने
आणि चांगल्या उद्देशाने तिने आपल्या आजूबाजूचा परिसर, समाज समृद्ध करून सोडला. यासाठी तिने खूप तडजोड केली नाही. तिने फक्त इतरांशी वागताना आपला हेतू निस्वार्थी आणि चांगला ठेवला आणि नकळतपणे तो प्रेमाचा, समाधानाचा अंकुर तिने तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या मनामनात रुजवला. मैत्रिणींनो, अशा या सिद्धिदात्री मातेचा अंश तुमच्या माझ्या प्रत्येकीत आहे. आपण हा अष्टसिद्धी असलेला आपल्यातला अंश रुजवूयात, त्याचे संगोपन करूयात आणि स्वतःसोबतच इतरांच्या आयुष्यात देखील समाधानाचे, यशाचे, संतोषाचे रोपटे फुलवूयात. बघा तर मग, या कलियुगात देखील रामयुग नक्कीच अवतरेल. मैत्रिणींनो, या सिद्धिदात्री देवीला प्रसन्न करण्यासाठी आज ओम देव्यै सिद्धिदात्रै नमः या जपाची एक तरी माळ नक्की जपूयात. या अष्टसिद्धीला प्राप्त करण्यासाठी, म्हणजेच आपल्या मेंदूला असलेली स्निग्धतेची गरज भागवण्यासाठी तुपातील गोड पदार्थ करून देवीला नैवेद्य म्हणून दाखवूयात आणि या सिद्धिदात्रीच्या उपासनेने समाधान, आत्मज्ञान, आनंद आणि यश प्राप्त करून घेऊयात. मैत्रिणींनो, स्त्री मंत्रा या चॅनेलवरील आधुनिक नवरात्रीतील गोष्टी ही सिरीज तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. तुमच्या इतर ओळखीतल्या महिलांना, मैत्रिणींना ही गोष्ट नक्की शेअर करा. तुम्हाला रोजच अशा गोष्टी ऐकायला आवडतील का, हे देखील नक्की कमेंट करून सांगा. स्त्री मंत्रा या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया उद्या एक नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.